अरे बापरे, खूप आनंद वाटत होता. इलेक्शन ड्युटी होती काय? ते बाळा आवरा. सांगलीची जगभरामध्ये ओळख आहे, ती सांगली नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. सांगलीमध्ये अनेक संत महंत साहित्यिक कलाकार सांगलीमध्ये होऊन गेलेले आहेत. त्याशिवाय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हेही सांगलीचे आहेत. ज्यांनी लावणी जगामध्ये पोचवली ते पठ्ठे बापूराव हेही सांगलीचे, आणि ज्यांनी संगीत नाटकांच्या माध्यमातून स्त्री भूमिका सुरुवातीला केल्या ते बालगंधर्व ही सांगलीचे आहे. परंतु या सांगलीला आता नवी ओळख मिळालेली आहे, ती क्रिकेटच्या माध्यमातून. स्मृती मानधना ही वर्ल्ड कप क्रिकेटची उपकर्णधार ही सांगलीची आहे. आणि त्याशिवाय आता वर्ल्ड कपमध्ये शूटिंग बॉलमध्ये ही सांगली आपली ओळख बनवू पाहते. कारण या शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये, वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सांगलीच्या एका मुलीची निवड झालेली आहे. आणि ती ज्या ग्राउंडवरती सराव करते ते हे ग्राउंड आहे. आपण पाठीमागे पाहू शकताय, अनेक मुली या ठिकाणी सराव करतायत. आणि आपल्याबरोबर आता सध्या ती मुलगी आपल्याबरोबर आहे. आपण तिच्याशी बोलणार आहोत. तिचे वडील आपल्याबरोबर आहेत आणि तिचे कोच आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की या स्पर्धेचं पर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या अडथळ्यांना त्यांना सामोरं जावं लागलं या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. तुझं नाव सांग. आणि प्राजक्ता संजय आवळी. आता शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये वर्ल्ड कपच्या टीम मध्ये तुझे निवड झालेली आहे. भारताचं प्रतिनिधित्व आता तू करणार आहेस 1 तारखेपासून स्पर्धेला. तर काय वाटतंय, कसं भावना वाटतं? चांगलं वाटतंय, म्हणजे भारतासाठी खेळणार आपण. सराव कसा केला इथून अगोदर पासून? सकाळ संध्याकाळ करतोय दररोज सराव. 9वी पासून खेळायला चालू केले. मग चालू असते तेव्हापासून. आमचे सर घेतात दररोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस. ते शाळा आणि प्रॅक्टिस हे दोन्ही पातळ्यांवर कसं मॅनेजमेंट करतेस? ते ग्राउंडवर जाऊन नंतर शाळेत जाते, मग परत संध्याकाळी वापस ग्राउंडला चालू असते दररोज. रोज किती तासाचा सराव असतो? सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. खरं तर कुठलाही खेळाडू जेव्हा खेळत असतोय, कुठलाही खेळ असो, त्याला सरावाबरोबर डाएट ही महत्वाचा असतो. म्हणजे आपण जे काय खातो, कशा तऱ्हेचं डाएट हे केलंस? असं काही नाही, सगळं खाते तसं काही नाही. डाएट त्यानं काय फॉलो करत नाही जास्त. जे असते घरी ते खाते. तुला काय वाटतंय, खेळाडू जे नव्याने येणार आहेत शूटिंग बॉल मध्ये, त्यांना काय सांगशील? कशा तऱ्हेचा सराव असेल, कसं यायला पाहिजे त्यांनी? काय नाही, सगळ्यांनी खेळायला पाहिजे. मुलींनी तर जादा करून खेळायला पाहिजे. बघा म्हणजे शिकायला पाहिजे नवीन नवीन खेळते. काय सांगशील, शाळेचा कशा तऱ्हेनं तुला सपोर्ट आहे, घरचा कसा सपोर्ट आहे? घरचा सपोर्ट आहे. पप्पा त्यांनी सगळं बघतात आणि शाळेत पण बघतात. मॅचेसला त्यांनी गेलेत की पेपरचं त्यांनी बघतात. राहिलेलं त्यांनी सांगतात. आता काय सांगशील, तुझ्यासारख्या इतर अनेक मुली या खेळामध्ये येऊ पाहत आहेत, पाठीमागं सरावही करतायत, त्यांना काय संदेश देशील? कसं करेल? काय नाही, खेळल्याने आरोग्य पण चांगलं होते आणि पुढं पण जाता येते, संधी भेटते असं खेळायची. त्यांनी पुढं एवढंच काय. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये अनेक खेळाडूंनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे, खेळलं पाहिजे, अशा तऱ्हेची भूमिका हिनं व्यक्त केलेली आहे. आपल्याबरोबर तिचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, तुमच्या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे वर्ल्ड कप मध्ये शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये? मला खूप आनंद झालेला आहे. जसं समजले तेव्हापासून मला तर काय करावं काय समजत नाही, एवढा मी आनंदात आहे आता सध्या. म्हणजे ज्यावेळेस तिला खेळताना बघेल ते पाहीन त्यावेळेला तर एकदम भरपूर आनंद असणार आहे माझ्या मनात, आणि तो मी इथं आल्यानंतर व्यक्त करेन. कशा तऱ्हेनं सराव करून घेताय? घरचा सपोर्ट कसा आहे? घरचं काय नाही, आम्ही मुलगी आहे असं तिला हेच करत नाही. ती एक मुलगाच आहे आमच्या घरात. त्या पद्धतीने तिचं आजपर्यंत आम्ही पाहतोय सगळं.
शिक्षकांचा कसा तिचा पाठिंबा आहे? कारण शाळा एखादा खेळाडू जर खेळत असेल तर त्याला शाळेकडनं जो सपोर्ट मिळाला पाहिजे तो मिळाला. कारण अनेक वेळा स्पर्धांसाठी त्या खेळाडूला बाहेर जावं लागतंय, सुट्ट्या पडत असतात, शाळेचा अभ्यास पाठीमागे राहत असतो. शाळा कशा तऱ्हेनं त्याला साथ देते? आहे, शाळेचा पण सपोर्ट मिळाला, त्या शाळेपेक्षा तिच्या कोचचा त्याला सपोर्ट जास्त आहे आणि भरपूर तिला सपोर्ट करतात आणि तिचा सराव करून घेतात. एक वडील म्हणून तुमची काय भावना आहे? कारण कसं काय आपलं एखादं पाल्य जगातल्या एखाद्या टीममध्ये, जगाचं किंवा आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या टीममध्ये सिलेक्ट होणं ही खूप मोठी खरं तर बाब आहे आणि ती पालकांच्यासाठी खूप मोठं भावनिक ते हे असतंय, प्रसंग असतो. ते देशासाठी खेळणार म्हटल्यानंतर एकदम बरं वाटतंय आणि असंच तिथं खेळत राहावं असं वाटतंय. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये तिनं असंच खेळत राहावं आणि ती देशाचं प्रतिनिधित्व करते त्याचा मला अभिमान आहे आणि मी हे शब्दात सांगू शकत नाही. जेव्हा ती या देशासाठी खेळेल आणि खेळून हा वर्ल्ड कप घेऊन ज्यावेळी ती येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं मी माझ्या भावना व्यक्त करेन. अशा तऱ्हेची भूमिका तिच्या वडिलांनी व्यक्त केली. आपल्याबरोबर त्याचे कोच आहेत, जिचा सराव तिला या वर्ल्ड कपपर्यंत, या टीमपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते कोच आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? असं नमस्कार. जे खरं तर शिष्य आहे ते आता वर्ल्ड कप मध्ये सिलेक्ट झाले, काय सांगा? आमची विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता संजय आवळे ही आमच्या श्रीमती सोनाबाई अण्णासू पाटील कन्या शाळा कुप्पाडच्या मैदानावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी शूटिंग बॉलचं प्रॅक्टिस करत असते. त्या सरावामुळं तिथं जवळ 4 वेळा ती नॅशनल खेळ आहे. राष्ट्रीय पातळीवर तिला सुवर्णपदक 4 वेळा मिळाले. मग तिचा उत्कृष्ट खेळ बघून आमच्या नॅशनल लेवलला सिलेक्टरने त्याची निवड केलेली आहे. आमचे नाना काळे असेल किंवा तोमर सर, आमचे नांद्रेकर सर, कंटाळे सर यांनी त्याची वर्ल्ड कपसाठी निवड केली आणि सिलेक्टर जे होते त्यांनी, त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला आहे. ह्या शूटिंग बॉलच्या वर्ल्ड कप खेळल्यामुळं तिला नोकरीसुद्धा लागू शकते, संधी आहे नोकरीमध्ये. आमच्यात आतापर्यंत लावण्या मठपती वर्ल्ड कप खेळलेले, त्यानंतर स्नेहल हजारे एशियन गेमची इंडियाची कर्णधार होती ती खेळलेली. आता नंतर आमची प्राजक्ता संजय आवळे ही सुद्धा तिचीही निवड झाली आहे. तर ती सुद्धा चांगल्या उत्तम प्रकारे खेळू शकेल तिथे आणि ते तिथं आपले सुवर्णपदक मिळवून आणू शकते. त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि ह्या खेळामुळं आमच्या विद्यार्थिनींचा सरावामुळं फिजिकल फिटनेस होते, मानसिक सुद्धा ते स्ट्रॉंग होत असतात आणि खेळामुळं नोकऱ्या वगैरे ज्यांना मिळायला लागल्या त्यामुळे ते जास्त सहभागी व्हायला लागले. 10वीला आणि 12वीला ग्रेस गुण पण मिळाले त्यामुळे शूटिंग बॉलला. आणि राष्ट्रीय पातळीवर असले तर जास्त मिळतात गुण आणि स्टेट पातळीवर 15 मिळतात. राष्ट्रीय पातळीवर विजय झाला तर 20 गुण मिळतात. त्यामुळं खेळाचा फायदा झाला. त्यामुळे शूटिंग व्हॉलीबॉल या शूटिंग बॉलसाठी विद्यार्थी खेळाडूंची संख्या जास्त वाढायला लागली. काय प्रतिक्रिया आहेत? कारण शिष्य तुमचा आता खऱ्या अर्थानं जातोय आणि तिचा सराव करत असताना कशा तऱ्हेनं तुम्ही सराव करून घेतला? एक कोच म्हणून कशा तऱ्हेनं तिचं फिटनेस असायला पाहिजे? सकाळी आम्ही 6 वाजता तिचा सराव घेतो, रनिंग घेत असतो पहिल्यांदा, त्यानंतर वॉर्मअप घेत असतो, व्यायाम आम्ही घेत असतो. व्यायाम पूर्ण झाल्यानंतर त्यांचं स्ट्रेचिंग घेत असतो. त्यानंतर मग खेळाचा सराव असेल, थोडंसं वॉर्मअप, खेळाचे वेगळे पूरक खेळ आम्ही त्यांना शिकवतो. परत पास शिकवतो, डिफेन्स, परत अटॅक शिकवतो, लेदर बॉलवर खेळवतो आणि नेताचा शूटिंग बॉल आहे त्याच्यावर खेळवतो. आणि त्यांच्याकडून पासिंग दोन्ही आक्रमक आणि संरक्षण दोन्ही हे कौशल्य करून घेतो. त्यामुळे ती चांगली खेळू शकते. खरं पाहायला गेलं तर वर्ल्ड कप पर्यंत पोहोचलेले जे खेळाडू आहेत ते डाएटवर जास्त त्यांचं लक्ष असतंय. परंतु प्राजक्तानं तर सांगितलं की मी डाएट फॉलो करत नाहीये किंवा तसं प्रत्येकाला ते सहज होतही असं नाहीये. बरोबर. परंतु तुम्हाला काय होतं, कोच म्हणून डाएट महत्वाचं आहे? डाएट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता वाढण्यासाठी खेळामध्ये डाएट शरीरात आवश्यकच आहे. कारण डाएट जर चांगला असेल तो फिजिकल फिटनेस त्याचा चांगला राहतो, त्याचं खेळातले चांगले गुण ते अवगत करू शकतो, कारण तो वीक पडत नाही ना. त्यामुळं डाएट अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यायाम आणि डाएट त्यानंतर खेळ महत्त्वाचा. पहिल्यांदा व्यायाम पाहिजे आणि व्यायाम केल्यामुळे एनर्जी लॉस झाली असते ते मिळवण्यासाठी, गेन करण्यासाठी डाएट हा केलाच पाहिजे. आम्ही त्यांना वारंवार सूचना देत असतो, परंतु सर्वच पालकांच्या परिस्थिती अशी तशी नसते. त्यामुळं काही पालकांचे थोडेसे
खेळाडूची हेळसांड होत असते डाएटबद्दल, परंतु आम्ही तो केळी देणे, वरचेवर फळे देणे असा पण आम्ही प्रकार करतो आणि सहकार्य त्यांना करतो आणि पालक पण सहकार्य करतात. परंतु प्रॉपर डाएट असा काय त्यांना मिळत नाही, त्यांना मिळायला पाहिजे खरं, तर त्यांची अजून प्रगती होईल प्रॉपर डाएट मिळाल्यानंतर. आता प्राजक्ता आवळे वर्ल्ड कप खेळते, तिथून पुढच्या काळामध्ये तिला काय आणखी काही संधी आहेत अशा? हो, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते वर्ल्ड कप खेळल्यामुळे नंतर एशियन गेम पण असतात, त्यानंतर नोकरीची संधी आहे ना, डायरेक्ट भरती होऊ शकते. आमच्या शूटिंग बॉलच्या खूप खेळाडू आहेत विद्यार्थिनी, नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले आहेत, ते डायरेक्ट भरती झाले आहेत, पोस्टामध्ये झाले आहेत, नंतर वेगवेगळ्या पोस्ट खात्यात झाले आहेत, कस्टममध्ये झाले आहेत, वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांची डायरेक्ट भरती झाली, पोलीसमध्ये झाले आहेत, दिल्लीच्या वगैरे MP च्या UP च्या मुली, महाराष्ट्रातली विदर्भातल्या मुली झाल्यात. आमच्याही मुलींना आता संधी आहे डायरेक्ट भरती गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. त्यामुळं प्राजक्तानं जाऊन दिल्लीला आता 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी दिल्ली या ठिकाणी नेहरू स्टेडियमला वर्ल्ड कपच्या स्पर्धा होणार, तिथं तिनं प्रथम क्रमांक सुवर्ण पदक मिळवावं, गोल्ड मेडल मिळवावं. त्यामुळे तिला त्या प्रमाणपत्राचा नोकरीसाठी फायदा होणार आहे आणि आमच्या कन्या शाळेची शान पण उंचावणार आहे आणि कुप्पाळची, सांगली जिल्ह्याची, महाराष्ट्राची पण शान उंचावेल. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमचा त्या खेळाडूचा अभिमान आहे आमचा. नक्कीच प्राजक्ता आवळे ही सध्या आता वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहे, भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. याच्या आधीही तिनं 4 वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन सुवर्ण पदकांची मानकरी ती ठरलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही तिनं वर्ल्ड कपचंही सुवर्ण पदक घेऊन यावं अशा तऱ्हेची भावना तिच्या कोचने आता व्यक्त केलेली आहे. आणि या प्राजक्ताला इथून पुढच्या काळामध्ये ती आता दिल्लीमध्ये उद्या 2 दिवसांमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी हा वर्ल्ड कपचा सामना तिथं रंगणार आहे. यामध्ये तिला चांगलं यश प्राप्त हो, भारताच्या टीमला चांगलं यश प्राप्त हो अशा सदिच्छा आपण व्यक्त करूया आणि इथंच थांबूया. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. धन्यवाद.